नमस्कार. आजची कहाणी आहे कॅथरीन पेरेस शकदमची. एक अशी कथित मुसाद एजंट जिने इराणच्या सरकारमध्ये घुसून त्यांना आतून पोखरून काढलं असं म्हणतात. चला तर मग सुरू करूया ही अविश्वसनीय गुप्तहेर कथा. या कहाणीची सुरुवात होते एका अशा नाट्यमय घटनेने जिने संपूर्ण मध्यपूर्वेला हादरून सोडलं होतं. आणि या घटनेने एका मोठ्या गुप्तचर यंत्रणेच्या यशस्वी कामगिरीचे संकेत दिले होते. तारीख होती 3 जानेवारी 2020. ठिकाण होतं बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळ. सगळं काही शांत होतं आणि अचानक एका ड्रोनने हल्ला चढवला. एका महत्त्वाच्या गाड्यांच्या ताफ्याला थेट लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्याने सगळीकडे एकच गोंधळ उडाला आणि मग वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. ह्या हल्ल्यात मारली गेलेली व्यक्ती म्हणजे इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख कासिम सुलेमानी. आता सुलेमानी हे कोणी साधेसुधे व्यक्ती नव्हते. ते इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर देशातले दुसरे सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जायचे. त्यांच्या हत्येनंतर एक गोष्ट तर स्पष्ट झाली होती की हे ऑपरेशन अत्यंत अचूक आणि खूप विचारपूर्वक आखलेलं होतं. पण यानंतर जो सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला तो हा होता की शत्रूंना सुलेमानी यांचं नेमकं ठिकाण कळलं तरी कसं? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या कहाणीच्या मुख्य पात्राकडे तिच्या केंद्रस्थानी घेऊन जातं. मग हा सगळा प्रकार घडला कसा? या सगळ्यामागे कोण होतं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा वेळेत मागे जावं लागेल आणि ओळख करून घ्यावी लागेल त्या एजंटची जिने हे सगळं घडवून आणलं. तर कोण होती ही कॅथरीन पेरेस शकदम? बरं, तिचा जन्म फ्रान्समधला एका ज्यू कुटुंबातला. तिचे आजोबा तर हिटलरच्या सैन्याविरुद्ध लढलेले, म्हणजे पार्श्वभूमीच तशी होती. आणि ती स्वतःही प्रचंड हुशार. लंडन युनिव्हर्सिटीमधून मानसशास्त्र, फायनान्स आणि कम्युनिकेशन अशा 3 विषयात मास्टर्स केलं होतं. आणि हो, जन्म फ्रान्समध्ये, शिक्षण लंडनमध्ये, पण ती आपलं घर, आपला देश इस्रायललाच मानायची. पण इस्रायलची जी गुप्तचर संस्था आहे मोसाद, तिथे तिची भरती नेमकी कधी आणि कशी झाली हे एक असं रहस्य आहे जे कदाचित कधीच उलगडणार नाही. पण एक अंदाज असा आहे की लंडनमध्ये ती शिकत असतानाच तिच्या गुप्तहेर म्हणून कारकिर्दीला सुरुवात झाली असावी. आता आपण पाहूया की तिने ही योजना टप्प्याटप्प्याने कशी पार पाडली. ही एक खूप लांबची योजना होती जी एका एजंटला थेट शत्रूच्या घरात अगदी खोलवर पोहोचवण्यासाठीच बनवली होती. तिच्या या कथित मोहिमेचं नियोजन अगदी वर्षानुवर्षे खूप काळजीपूर्वक करण्यात आलं होतं. बघा ना, 2000च्या दशकाच्या सुरुवातीला तिने येमेनच्या एका मुस्लिम तरुणाशी लग्न केलं. मग त्याच्यासोबत 12 वर्ष येमेनमध्ये राहिली, 2 मुलांना जन्म दिला आणि याच काळात तिने हुथी बंडखोरांची माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यानंतर तिने घटस्फोट घेतला आणि पत्रकार म्हणून स्वतःची एक नवीन ओळख तयार केली. तिने इराणला पाठिंबा देणारे आणि इस्रायलच्या विरोधात लेख लिहून इराणच्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि मग शेवटचा डाव टाकला. शिया इस्लाम धर्म स्वीकारला आणि थेट त्यांच्या नेतृत्वाचा विश्वासच जिंकला. म्हणजे तिची रणनीती एकदम स्पष्ट होती. सगळ्यात आधी एक अशी ओळख तयार करायची ज्यावर कोणी संशय घेणार नाही. मग पत्रकारितेच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळवायचं, इराणची सहानुभूती मिळवायची आणि शेवटी शिया इस्लाम स्वीकारून त्यांचा पूर्णपणे विश्वास जिंकायचा. ह्याच मार्गाने ती इराणच्या आतल्या गोटात पोहोचली. आणि मग अनेक वर्षांच्या तयारीनंतर ही एजंट अखेर सिंहाच्या गुहेत पोचली होती, जिथे इराणची सर्वात गोपनीय रहस्य तिच्या हातात लागणार होती. आता हे जे समोर दिसतंय ना, ते खरंच खूप रंजक आहे. तिची सार्वजनिक ओळख आणि तिची कथित गुप्त ओळख यात जमीन अस्मानाचा फरक होता. म्हणजे बघा, एका बाजूला ती इराणला पाठिंबा देणारी पत्रकार होती, तर दुसऱ्या बाजूला एक मोसाद एजंट. एकीकडे ती शिया मुस्लिम बनली होती, तर दुसरीकडे ती या कट्टर ज्यू इस्रायली होती. काय कमालीचा विरोधाभास आहे, नाही का? तिनं केलं काय, तर इराणच्या शक्तिशाली लोकांच्या कुटुंबांची मैत्री केली आणि हळूहळू त्यांच्या खाजगी आयुष्यात प्रवेश मिळवला. आणि तिथे तिने अत्यंत महत्त्वाची माहिती गोळा केली, जसं की मोठ्या अधिकाऱ्यांची सुरक्षित घरं कुठे आहेत, हुती बंडखोरांना कुठून शस्त्र पाठवली जातात, अणुशास्त्रज्ञांची माहिती आणि इतकंच काय तर वरिष्ठ कमांडर्सच्या घरातून काढलेले फोटोसुद्धा. या माहितीमुळे पुढे काय विनाशकारी परिणाम झाले आणि ही एजंट त्यांच्या तावडीतून निसटली तरी कशी, ते आता आपण पाहूया. तिच्या या कामाचा परिणाम खूपच विनाशकारी ठरला. तिने जी माहिती पुरवली होती त्याच्याच आधारावर अनेक हल्ले झाले आणि त्यात इराणचे अनेक मोठे अधिकारी आणि शास्त्रज्ञ लक्ष झाले.
अगदी तसेच, जसं आपण या कहाणीच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं. आता जेव्हा एकामागून एक असं हत्यासत्र सुरू झालं, तेव्हा इराणी सुरक्षा यंत्रणांना संशय येऊ लागला की आपल्यातच कोणीतरी फितूर आहे, घरातच भेदी आहे. पण त्यांची संशयाची सुई कॅथरीनपर्यंत पोचण्याआधीच तिची मोहीम पूर्ण झाली होती आणि ती शांतपणे देशाबाहेर निघून गेली होती. चला, आता या घटनेनंतर काय झालं आणि या अद्भुत गुप्तहेर कथेबद्दल कोणती प्रश्नचिन्हे मागे राहिली आहेत यावर एक शेवटची नजर टाकूया. कॅथरीनची ही कहाणी एका वाक्याला अगदी तंतोतंत दुजोरा देते. युद्ध फक्त रणांगणावर लढलं जात नाही, ते दररोज शत्रूच्या घरात लढलं जातं. आणि हे युद्ध सावल्यांमध्ये राहून तिच्यासारख्या अज्ञात गुप्तहेरांद्वारेच लढलं जातं. तिच्या पलायनानंतर काही महिन्यांनी तिने खूप धाडसी पाऊल उचललं. टाइम्स ऑफ इस्रायल या वृत्तपत्रात तिचा एक लेख प्रसिद्ध झाला आणि त्यात तिने आपली खरी ओळख म्हणजे ती ज्यू असल्याची उघडपणे जगासमोर आणली. आज कॅथरीन एक पत्रकार आणि मध्यपूर्व विश्लेषक म्हणून काम करते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की गुप्तचर संस्था अशा ऑपरेशन्सची जबाबदारी कधीच स्वीकारत नाहीत. त्यामुळे तिची ही कथा अधिकृतपणे कधीच मान्य केली जाणार नाही. ती कायम एक कथित कथाच राहील. आणि इथेच ही कहाणी एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबते. पडद्याआड जे हे गुप्तयुद्ध सतत चालू असतं, त्यात कॅथरीनसारख्या अजून कितीतरी कथा असतील, ज्या कदाचित कधीच आपल्यापर्यंत पोचणार नाहीत, नाही का? यावर विचार नक्की करा.